मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच झालेल्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत भारतीय जनता पक्षातर्फे मीनू बबलू सिंग तसेच पवन वाळेकर, मीनाताई वाळेकर आदींचे पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मीनू बबलू सिंग तसेच समाजसेवक बबलू सिंग यांच्या अंबरनाथ पश्चिमेकडील महंत कमलदास चौक गोवापाडा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 ते 10 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। गोवापाडा परिसरांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मीनू बबलू सिंग तसेच समाजसेवक बबलू सिंग यांच्या अंबरनाथ पश्चिमेकडील गोवापाडा स्थित महंत कमलदास चौक गोवापाडा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रभागातील नागरिकांनी तसेच सामाजिक, शासकीय, राजकीय तसेच औद्योगिक, शैक्षणिक अशा विविध अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी तथा जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला। तसेच उत्तर भारतीय समाजाच्या परंपरागत अशा गीतकला आविष्काराच्या माध्यमातून तसेच आराध्य प्रथम वंदनीय विघ्नहर्ता श्री गणेशाच्या महापूजने सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मीनू बबलू सिंग तसेच समाजसेवक बबलू सिंग यांच्या अंबरनाथ गोवापाडा स्थित महंत कमलदास चौक गोवापाडा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हणून अंबरनाथच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित गणजोळे पाटील यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। तसेच भाजपच्या नगरसेविका हर्षदा पंकज पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार पंकज पाटील, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मीनाताई वाळेकर, अनिता भोईर, सुजाता भोईर, रंजना कोतेकर, स्वाती आतिश पाटील, अर्चना रसाळ, नगरसेवक विपुल प्रदीप पाटील, जे नगरसेवक चरण रसाळ तसेच अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तथा जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला। तसेच भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मीनू बबलू सिंग तथा समाजसेवक बबलू सिंग यांच्या अंबरनाथ पश्चिमेकडील गोवापाडा स्थित महंत कमलदास चौक गोवापाडा जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित गणजोळे पाटील यांच्या हस्ते फीत कापत करण्यात आला। सदर उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावणाऱ्या सर्वच भारतीय जनता पक्षाच्या महिला नगरसेविका तसेच नगरसेवक तथा अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित गणजोळे पाटील यांचा सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मीनू बबलू सिंग तथा समाजसेवक बबलू सिंग यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी नवनिर्वाचित नगरसेविका मीनू बबलू सिंग तथा समाजसेवक बबलू सिंग यांच्या अंबरनाथ पश्चिमेकडील महंत कमलदास चौक गोवापाडा येथे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बबलू सिंग दाम्पत्याचे विशेष अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मीनू बबलू सिंग तसेच समाजसेवक बबलू सिंग यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणाऱ्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित गणजोळे पाटील तसेच उपस्थित सर्वच भारतीय जनता पक्ष नगरसेविका, नगरसेवक तथा सर्वपक्षीय कार्यकर्ते, जनसामान्य, मित्रपरिवार तसेच प्रामुख्याने अशोक शहा अशा इतर अनेक मान्यवरांचा आभार प्रकट करताना
सदर निवडणुकीअंतर्गत दिलेल्या वचननाम्याच्या अनुषंगाने सदर प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी तथा नागरी निर्मूलन समस्यासाठी सदर जनसंपर्क कार्यालय 24/7 सदोदित सुरू ठेवण्याचा मानस यावेळेस बबलू सिंग दाम्पत्याने केला। तसेच सदर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राज्याचे सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक नेतृत्व गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या विशेष अधिपत्याखाली सदर प्रभागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच सदर प्रभागातील नागरिकांचे आरोग्य तसेच जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्नशील राहण्याचा मानस देखील यावेळेस सदर प्रभागाच्या नवनिर्वाचित भारतीय जनता पक्ष नगरसेविका मीनू बबलू सिंग तसेच समाजसेवक बबलू सिंग यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। भारतीय जनता पक्षाच्या ज्या नगरसेविका आहेत मीनू सिंग यांच्या कार्यालय जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या हस्ते। काय सांगाल, काय भावना आहेत आणि नारी शक्तीचा इथे प्रचंड सहभाग दिसतोय, काय सांगाल? खूपच सुंदर वातावरण निर्मिती झाली आहे आणि म्हणजे तिथे नारी शक्ती असते, तिथे जल्लोष असतो आणि तिथे एक पॉझिटिव्ह वातावरण असतं। आणि ह्या आपल्या वॉर्डला आम्ही मीनाताई आहे, मीनू सिंगजी आहे आणि मी तिघींचा आमचा संगम आहे आणि बहुजन तर आहेतच। आणि आजचं जे कार्यक्रम जे आपण उद्घाटन केलेलं आहे कार्यालयाचं स्पेशल हे जसं मला बबलू सिंग यांनी सांगितलं होतं की हे ताईंसाठीचं स्पेशल आहे की महिलांसाठी स्पेशल कार्यालय ओपन झालेलं आहे या ठिकाणी, जेणेकरून महिलांना सुद्धा काही वाटणार नाही आणि बसून ते समस्या सांगू शकतात, येऊन भेटू शकतात। तरी मी सगळ्या महिलांना ह्या विभागाचं आवाहन करेन, तुम्ही नक्की बेझिझक तुम्ही या इथे या, ताईंना समस्या सांगा। आणि ताईंनी मीनाताई असतील यांनी काम करायला सुरुवात केलेलीच आहे वॉर्डमध्ये, जसं त्या निवडून आल्यात तर थांबलेलं नाही आहे। आणि रोज सकाळी म्हणजे स्वच्छता असेल, स्वच्छता आणि पाणी हे दोन प्रश्न घेऊन ते पुढे पाठपुरावा करत आहे। म्हणजे त्यांचं माझ्याकडे इतकी लेटर्स आहेत आणि आता कार्यालयाच्या माध्यमातून तर अजून समस्या ज्या येतील लोकांच्या त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न होईल। त्याचबरोबर आपण ह्या कार्यालयामार्फत विविध जे योजना आहेत शासनाच्या त्या आपण सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग तुम्ही नक्कीच कार्यालयात या आणि त्या योजनेचा लाभ घ्या। एवढेच आज आपके जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन हो रहा है नगराध्यक्ष तेजश्री ताई के हाथों से, क्या कहेंगे, क्या भावना है? ये भावना है कि मैडम एक महिला है और हमारी जितनी महिला आघाड़ी है सबके लिए मैडम एक अच्छा कार्य करके दिखाएंगी और जितनी महिलाओं की जो असुविधा है उसको सुविधा में बदलेंगी। ये मेरी नगराध्यक्ष मनोकामना है। बस ये